नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर हरिचंद चव्हाण। आज आपण दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी TETचा जो पेपर झाला त्यामधील मराठी व्याकरणसाठी विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे संभाव्य उत्तर सूची आपण बघत आहे। तर यामध्ये प्रश्न पहिला होता, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही। म्हणजे जे 4 पर्याय दिले आहे या साखरवाडीपासून आपण जर पाहिलं तर यामध्ये साखर हा शब्द पण आपल्याला लक्षात येतो। दुसरं सार म्हणजे हा सा आणि हा र यापासून सार सुद्धा शब्द आपल्याला लक्षात येईल। त्याच्यानंतर यामध्ये तिसरा पर्याय जो वडी आहे हा यामध्ये या साखरवाडीपासून वडी हा शब्द आपल्याला मिळत नाही, म्हणून आपल्याला या पहिल्या प्रश्नाचा आन्सर आहे उत्तर क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, म्हणजे साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही यासाठी जो आन्सर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3। त्याच्यानंतर आहे धूम ठोकणे। तर धूम ठोकणे याचा अर्थ होते वेगाने धावणे, आणि खूप मार देणे याचा अर्थ होतो कणिक तिंबणे। कणिक तिंबणे, कणिक तिंबणे, कणिक तिंबणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 होता, पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत। म्हणजे हे यामध्ये 4 पर्यायामध्ये 3 पर्यायामध्ये आपल्याला र पासून तयार झालेली जोडाक्षरामध्ये जी र आपण रफार देऊन लिहितो त्यापासूनचे 3ही शब्द मिळतात। म्हणजे सर्व या शब्दाचा जर विग्रह केला आपण तर याचा विग्रह आपल्याला स व्यंजन अधिक अ हा स्वर यापासून स हा अक्षर बनेल, आणि पुढं आलेला आहे मग हा रफार म्हणजे र आहे जोडाक्षरात, आणि मग आहे व, आणि त्यानंतर आहे अ। म्हणजे सर्व या शब्दामध्ये सुद्धा याच्यापासून जो हा जोडाक्षर बनलेला आहे। म्हणजे रची या पहिल्यामध्ये हा र स्वार करून दिलेला आहे, म्हणजे सर्व या शब्दात र आहे। सम्राटचा विग्रह जर केला तर स आधी हा एक अक्षर आहे, स अधिक अ अधिक मग येईल म, त्यानंतर हा खाली रफार रचा आहे, त्यानंतर आहे काना म्हणजे आ, आणि मग आहे ट अधिक अ। म्हणजे सम्राट या शब्दामध्ये सुद्धा तुमचा हा जो स अधिक स होईल, हा म अधिक र उभादंड असणाऱ्या व्यंजनाच्या नंतरचा र हा खाली आपण रफार दाखवतो, आणि हा काना म्हणजे आ, सम्रा आणि ट मध्ये अ मिळाला, अक्षर बनला। म्हणजे पर्याय नंबर 2 सम्राटमध्ये सुद्धा र आहे। राष्ट्र या शब्दाचा विग्रह जर केला तर र अधिक हा काना म्हणजे आ आहे, म्हणजे असा हा रा झाला। त्यानंतर आहे परत हा जोडाक्षर म्हणजे श आहे, मग टरबुष्ट। त्यानंतर हा खाली जो काक चिन्ह आहे हा काक चिन्ह म्हणजे र आहे। अर्धदंडच्या नंतर जेव्हा र येत असतो जोडाक्षरात तेव्हा व्यंजन स्वर, तेव्हा हा श या ट ला आपण जोडला, आणि हा जो र आहे हा र आपण खाली काक चिन्ह म्हणजे रचा जोडाक्षराचा हा चिन्ह यांना आपण दाखवतो। म्हणजे 1, 2 आणि 3 तीनही पर्यायामध्ये र आहे, म्हणून या प्रश्न क्रमांक 3 याचा जो योग्य उत्तर आहे तो येईल 4 नंबर, यापैकी नाही। ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 4था, पुढीलपैकी अचूक शब्द कोणता। तर याचा अचूक शब्द यामध्ये आहे पर्याय क्रमांक 1। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5। ठीक आहे, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत। तर बघा पहिला पर्याय जो दिला आहे त्यामध्ये आहे अरेरे शाबास। तर अरेरे शाबास हा आपला क्रियाविशेषणासाठी वापरला जात नाही। अरेरे शाबास हा आपल्याला मनातील भाव जेव्हा आपण व्यक्त करतो म्हणजे केवळ प्रयोग यासाठी वापरला जाऊ शकतो। ठीक आहे, हां, म्हणजे अरेरेनं आपण शोक दाखवतो, शाबास एखाद्याची प्रशंसा करतानाचा भाव राहतो, पण अशा वेळेस या शब्दांच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह पाहिजे असते, म्हणजे तो केवळ प्रयोगी वापरण्यासाठी। ठीक आहे, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे परंतु आणि म्हणून। तर ही परंतु आणि म्हणून ही उभयान्वी अव्ययमध्ये वापरली जातात 2 वाक्य जोडण्यासाठी। ठीक आहे, आणि आपल्या जो क्रियाविशेषणासाठीचा शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर बरोबर आहे। आता म्हणजेच वेळ दाखवते आहे, इकडे म्हटलं म्हणजे आपण स्थळ पण दाखवू शकतो। ठीक आहे, म्हणजे आता आणि इकडे हे तुमचे आन्सर आहे। करिता आणि साठी हे एखाद्या नामाला जोडून वापरले जाते, म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 होता बघा, फळभाजी। आता यात म्हटलं आहे
पहिला पर्याय फळभाजी होता. म्हणजे पण प्रश्न म्हटला आहे, प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती? धातुसाधित विशेषणे म्हणजे धातूपासून तयार झालेली विशेषणे. विशेषण हे काय करते? वाक्यातील नामाबद्दल म्हणजे विशेषाबद्दल विशेष माहिती देत असते. मग अशा वेळेस आपल्याला धातुसाधित म्हटलं म्हणजे धातूपासून म्हणजे क्रिया सुचवणाऱ्या शब्दापासून तयार झालेला विशेषण हवं. तर पहिला पर्याय आहे फळभाजी, तर हा आपला ॲन्सर होणार नाही. वाहती नदी म्हणजे इथं नदी हा काय आहे? तर एक नाम आहे, ठीक आहे ना. आणि वाहतीमध्ये वाह हा काय आहे? तर वाह हा इथं काय मिळतो आपल्याला? धातू मिळतो. आणि वाहपासून तयार होणारा हा जो वाहती हा शब्द आहे, हा आहे आपला धातुसाधित. धातुसाधित. तर हा जो धातुसाधित आहे, हा धातुसाधित इथं या नदी या नामाबद्दल जास्तीची माहिती देतो. म्हणून वाहती हा शब्द तुमचा धातुसाधित विशेषण आहे. इथं धातुसाधित विशेषण म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य. थोडी पुस्तके म्हणजे पुस्तकामध्ये थोडी हा अनिश्चित विशेषणाचा भाग आहे. आणि गावबद्दल कोणता शब्द विशेष माहिती देते? कोणता गाव म्हणजे थोडी. बघा, थोडी हा तुमचा काय? अनिश्चित विशेषण. अनिश्चित विशेषण. त्यानंतर कोणता गावमध्ये हा याला आपण सर्वनामापासून तयार झाल्यामुळे सार्वनामिक विशेषण म्हणतो. सार्वनामिक विशेषण, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या 6व्या प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय नंबर 2 वाहती नदी. त्यानंतर आहे 7वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? मग आता सकर्मक म्हणजे बघा, क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटचा शब्द वाक्याचा क्रिया दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. सकर्मक या शब्दाचा अर्थ होतो स म्हणजे सहित, आणि स म्हणजे सहित आणि कर्मसहित म्हणजे कर्मासहित असणारा क्रियापद. ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. पहिलं वाक्य बघा, गवळी धार काढतो म्हणजे काढणारा कोण? गवळी. गवळी हा या वाक्यामध्ये कर्ता होतो. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, उद्देश, वाक्याचा वाक्यात क्रिया करणारा. गवळी हा शब्द इथं कर्ता आहे आणि गवळीची क्रिया कोणावर घडते? धारवर. म्हणून इथं धार हा तुमचा काय? वाक्यातला कर्म आहे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही आहे. म्हणून काढतो हा जो वाक्यातला क्रियापद आहे काय झाला? सकर्मक क्रियापद. म्हणून तो आपल्या 7व्या प्रश्नाचा आन्सर पहिलंच येईल, सकर्मक क्रियापद. दुसरं पर्याय होता यात, आंबा नासका निघाला म्हणजे आंब्यातला हा गुण दाखवते. याला आपण विधानपूरकही म्हणतो किंवा विधिविशेषणही म्हणू शकतो. आंब्याचं गुण दाखवते आहे, कर्म नाही आहे या वाक्यात, म्हणून हा झाला अकर्मक. बघा, तिसरं पर्याय, मला घरी यावयास रात्र झाली म्हणजे येणारा बोलणारी व्यक्ती चतुर्थीत दिला आहे. मीचा ला प्रत्यय जोडून चतुर्थी विभक्तीत आलेला आहे. मीचं म हा सामान्य रूप झाला आणि ला हा चतुर्थी विभक्ती आहे. म्हणून येणारा कोण? मीच. आणि कोणावर घडन? मीवर. घरी हा शब्द इथं स्थळ दाखवते. यावयास रात्र हा विधेय विस्तार म्हणजे वेळ दाखवते आपल्याला, ठीक आहे. म्हणून या वाक्यामध्ये हा अकर्मक झाला. त्यानंतर सुनील उद्या पुण्याला जाईल म्हणजे जाणारा कोण? सुनील. पुणे हा इथं स्थळ आहे, याला कर्म म्हणता येणार नाही. बघा, सुनील हा या वाक्यातला क्रिया करणारा म्हणजे कर्ता आहे. उद्या हा इथं कालवाचक क्रियाविशेषण आहे. कालवाचक क्रियाविशेषण आहे. कालवाचक क्रियाविशेषण. आणि पुण्याला म्हटलं म्हणजे स्थळ दाखवते म्हणजे हा स्थलवाचक, नामसाधित स्थलवाचक क्रियाविशेषण. स्थलवाचक क्रियाविशेषण. याला आपण नामापासून तयार झाल्यामुळे नामसाधित क्रियाविशेषणही म्हणू शकतो. म्हणजे या वाक्यात सुद्धा क्रिया करणारा आणि सोसणारा सुनील एकच घटक आहे. म्हणून हा सुद्धा वाक्य तुमचा अकर्मक वाक्य होईल. म्हणजे या वाक्यातला क्रियापद सुद्धा अकर्मक क्रियापद. या वाक्यामधली क्रियापद अकर्मक क्रियापद. आणि पहिलं वाक्य बरोबर आहे 7व्या प्रश्नाचं, गवळी धार काढतो म्हणजे या वाक्यातला काढतो हा क्रियापद काय झाला? सकर्मक क्रियापद झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, विवेक. बघा, इथं दाखवलं आहे मराठीतील आद्य आणि गद्य. बघा, हे दोन शब्द इथं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. बघा, मराठीतील आद्य पाहिजे, पण कोणता ग्रंथ पाहिजे? आद्यामध्ये त्यांना गद्य असणारा ग्रंथ पाहिजे. मग आता विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे मराठीतला, तर विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा
हा नाही का मुकुंदराज यांनी शके 1110 ठीक आहे, शके 1110 म्हणजेच इसवी सन इसवी सन 1118 याची रचना केली, ठीक आहे, म्हणजे लेखन केले. हा विवेक सिंधू हा ग्रंथ जो आहे हा ओवीबद्ध ग्रंथ आहे, म्हणजे ओवीबद्ध रचना आहे यामध्ये, ठीक आहे. यामध्ये ओवीबद्ध रचनामध्ये आपण सांगू शकतो विवेक सिंधूमध्ये एकूण जे ओवी आहे, बरोबर आहे, म्हणजे यामध्ये अध्याय आहे 18, ठीक आहे. अध्याय आहेत 18 अध्याय आहेत. आणि ज्या ओवी आहे ओवी, तर यामध्ये ज्या ओवी आहेत या ओवी आहेत एकूण 1698, ठीक आहे ना, 1698 ह्या ओवी आहेत. परंतु विवेक सिंधू हा ओवीबद्ध असल्याने हा पद्यात्मक ग्रंथ आहे. म्हणजे हा पद्य ग्रंथ आहे, आद्य आहे परंतु पद्यात्मक आहे. आपल्याला पाहिजे गद्यात्मक, तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 लीळाचरित्र, ठीक आहे. कारण हा आद्य ग्रंथ आहे परंतु विवेक सिंधू हा पद्यात्मक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभिजात भाषा जी समिती आहे मराठी भाषेसाठी, रंगनाथ पठारे समिती जी आहे, या समितीच्या 2013च्या अहवालानुसार अलीकडे आद्य ग्रंथ हा गाथा सप्तशती हाल नावाचा जो राजा होता त्याने संपादित केलेला गाथा सप्तशती या ग्रंथाला तो मान मिळाला आहे, ठीक आहे. हे इथं लक्षात ठेवावं लागेल. परंतु हा पद्य ग्रंथ असल्याने हा याचा आन्सर होणार नाही. तर मराठीतील आद्य ग्रंथ हा कोणता आहे मग? लीळाचरित्र, ठीक आहे. लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे, लीळाचा अर्थ काय होतो? लीळा म्हणजे आठवणी. महानुभाव पंतांनी हा ग्रंथ इसवी सन 1278 म्हणजे इसवी सन 1278 मध्ये या ग्रंथाची काय केली त्यांनी, म्हणजे या ग्रंथाचे लिखाण केले, ठीक आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ इसवी सन 1278 मध्ये पंडित, ठीक आहे, पंडित माहीभट सराळेकर यांनी हा ग्रंथ जो आहे तो इसवी सन 1278 मध्ये लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ मराठीमध्ये आपल्याला आद्य गद्य ग्रंथ म्हणून सांगता येईल. म्हणून या प्रश्नाचे आन्सर 2 नंबर लीळाचरित्र हे अगदी योग्य राहणार, ठीक आहे. म्हणजे हा ग्रंथ जो आहे, हा जो ग्रंथ लिहिला गेलेला आहे हा आहे गद्य ग्रंथ, गद्य, ठीक आहे ना, गद्य ग्रंथ ज्याला आपण आद्य गद्य ग्रंथ म्हणू शकतो, आद्य गद्य ग्रंथ. आणि हा पद्यात्मक आद्य ग्रंथ आहे विवेक सिंधू, ठीक आहे. आता जो ज्ञानेश्वरी हा जो तिसरा पर्याय आहे, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशे जे अहमदनगरमधील जे गाव आहे तिथं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी आपल्या वयाच्या 16व्या वर्षी लिहिला, ठीक आहे. एकूण यामध्ये ज्या ओवी नावाचे जे आहे ना, ओवी नावाचे, यामध्ये ओवी नावाचे 9000 पेक्षा जास्त, 9000 पेक्षा जास्त अधिक 9000 पेक्षा जास्त अधिक काय आहे? श्लोक आहेत, श्लोक, ठीक आहे. ज्ञानेश्वरीलाच आपण भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हणतो. या ग्रंथाचा जो शेवट आहे तो शेवट झालेला आहे पसायदान या नावाने. पसायदान नावाने याचा काय झालेला आहे? शेवट झालेला आहे. हे इथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. म्हणजे 8व्याचा आन्सर आपला लीळाचरित्र हे अगदी बरोबर राहणार आहे, ठीक आहे. त्या प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाची वाक्य कोणती? बघा, मधुने लाडू खाल्ला असेल, म्हणजे इथं मधुने लाडू खाल्ला म्हणजे क्रिया पूर्ण झाली, पण असेल म्हटलं आहे म्हणजे इथं आहे तो कोणता काळ? तर भविष्यकाळ. म्हणजे मधुने लाडू खाल्ला असेल हा आहे पूर्ण भविष्यकाळ, क्रिया आहे. बघा, मधुने लाडू खाल्ला म्हणजे क्रिया पूर्ण झाली, पण असेल म्हणजेच काय?
भविष्यकाळ. मधुने लाडू खाल्ला होता. होता म्हणजे भूतकाळ आणि खाल्ला म्हणजे काय, पूर्ण, म्हणजेच हा झाला पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. तिसरा पर्याय, मधु लाडू खातो म्हणजे या वाक्यात क्रिया सध्या घडते, म्हणून याचे आन्सर काय, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ याचे आन्सर येईल. आता या प्रश्नाचे आन्सर काय आपल्याला म्हटलं आहे, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य. मग आता बघा, मधुने लाडू खाल्ला म्हणजे पूर्ण क्रिया झाली, इथं क्रिया पूर्ण झाली, खाल्ला आहे म्हटलं आहे, म्हणजेच हा काय, वर्तमान. वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे आपल्या प्रश्नाचं, या 9व्या प्रश्नाचा आन्सर काय येईल, मधुने लाडू खाल्ला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. ठीक आहे. 10व्या प्रश्नामध्ये बघा, ते आपल्याला इथं गण दिल्या गेली आहे. भुजंग पर्यायात वृत्तातील गण कोणते, 4 पर्यायामध्ये गण दाखवलेले आहे. तर इथं लक्षात येईल, ततज गग हा हे जे गण आहे मित्रांनो, हा आहे इंद्र वजा. इंद्र वजा हे अक्षरगण वृत्त आहे. इंद्र वजा अक्षरगण वृत्त. अक्षरगण वृत्त म्हणजे आपल्याला अक्षरगण वृत्तात जे कवितेतील चरण असते, ओवी असतात, त्यामध्ये जे अक्षर असतात त्याचे 3-3 अक्षराचे एक गण, असे आपल्याला गण पाळावे लागते. आणि त्या गणाला आपण नाही का 8 गण असतात, बरोबर. आद्यलघु, मध्यलघु, अंत्यलघु, सर्वलघु, त्याचबरोबर आद्यगुरु, मध्यगुरु, अंत्यगुरु, सर्वगुरु, अशा प्रकारचे 8 गण असतात. तर त्या गणाला आपण नाव दिलेलं असते, बरोबर आहे. तर यामध्ये ततज गग हे जे अक्षर दिलेले आहे, गणाचे नाव आहे, तर हा गण येतो ततज गग इंद्र वजा या गण अक्षरगण वृत्तात. त्यानंतर आहे यय. तर यय हे जे गण आहे याला आपण भुजंग प्रयात असं म्हणतो. भुजंग प्रयात. भुजंग प्रयात अक्षरगण वृत्त. याचा अर्थ आहे आपला प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय नंबर 2 भुजंग प्रयात. य 4 वेळा य. ठीक आहे. आता त भज गग हे जे दिलेलं आहे गण, हे आहे आपल्याला वसंत तिलका. वसंत तिलका. वसंत तिलका या अक्षरगण वृत्त यामधील हा गण आहे. आणि ननम यय हे जे गण आहे मित्रांनो, हे आहे मालिनी. मालिनी या अक्षरगण वृत्तातील. तर संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्या साधूशी घडते, यामध्ये सची पुनरावृत्ती आहे, म्हणून याचा आन्सर आहे पर्याय नंबर 2 अनुप्रास अलंकार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, ओष्ट्य. ओष्ट्य असलेला वर्ण कोणता. तर ओष्ट्य म्हणजे जो वर्ण उच्चारताना आपल्या ओठाचा उपयोग आपण करतो त्याला ओष्ट्य म्हणतात. तर पर्यायामध्ये पहिलाच पर्याय याचा आन्सर आहे मित्रांनो, कारण भ म्हणताना दोन्ही ओठाचा उपयोग होतो, म्हणून भ हा काय झाला, ओष्ठ्य वर्ण झाला. ओष्ठ्य वर्ण. त्यानंतर ल म्हणताना आपल्या वरच्या दाताला जिभेला स्पर्श होते, म्हणजे वरचा दात जिभेत रुतल्यासारखा भास होतो, मग म्हणून या लचा उच्चार स्थानी तर दंत्य वर्ण येईल. आणि त्यानंतर श म्हणताना तालूचा उपयोग होतो, म्हणून हा तालू म्हणजेच तालव्य वर्ण समजला जाईल. तालव्य. तालव्य वर्ण. आणि हच्या वेळेस कंठाला जिभेचा मागचा टोक हळूच वर उचलून स्पर्श होते, म्हणून तो झाला कंठ्यवर्ण. कंठ्यवर्ण म्हणजे आपल्या या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला भ बरोबर. त्यानंतर आपल्याला एक पोयम दिली गेली होती आणि त्यामध्ये पुढील कविता वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 13 ते 16 पर्यंतची उत्तरे दिलेली पर्यायामधून निवडा. तर कविता बघा, कोपऱ्याशी गुणगुणत अन अभंग. ठीक आहे. उभा केव्हाचा एक तो अपंग, भोवतीचा अंधार तो निमाला, हृदय त्याच्या जणू जात आश्रयाला, जीभ जाहली. बघा, जीभ जाहली ओरडून शोष, 4 दिवसाचा त्यातही उपास, नयन जितले थरथरती हातपाय, रूपे दैन्याचे उभे मूर्त काय, कीव यावी पण त्याची कुणाला, जात उपहासुनी पसरला कराला, तोच येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानून ऊर, मने राहीन दिन एक मी उपाशी, परी लाभू दे 2 घास याशी, खिसा ओतून तया ओजळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट. अशी ही एक पोयम आहे. यावर मग आपल्याला प्रश्न दिलेले आहे मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 13,
या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? भाविकाचे, आजाऱ्याचे, अपंगाचे की मूर्ताचे? तर आपण वरती पाहिलेलं आहे, दुसऱ्याच ओळीत आहे आपल्याला की उभा केव्हाचा तो एक अपंग. म्हणजे या कवितेमध्ये आपल्याला सरळ सरळ लक्षात येते अपंगाचे वर्णन केले गेले, म्हणून पर्याय नंबर 3 याचा आन्सर आहे. त्याचे हातपाय का थरथरत होते? त्याचे हातपाय का थरथरत होते याचा आन्सर आहे आपल्याला बघा इथं, जीभ झालेली ओरडून शोष 4 दिवसाचा त्यातही उपास, म्हणजे उपासामुळे त्याची काय झालेली आहे, हातपाय थरथरत होते. ठीक आहे, याचे आन्सर आहे 2 नंबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, दीनबंधू. आपल्याला या शब्दावरून पण इथं अर्थ लक्षात येते आहे की दीनची जेव्हा आपल्याला ऱ्हस्व विलांटी राहते दीन, तेव्हा हा राहतो दीन म्हणजे काय, तर हा दिवस. आणि जेव्हा दीनची दीर्घ विलांटी राहते तेव्हा त्याचा अर्थ होते गरीब. म्हणून दीनबंधू कोणास म्हटले आहे, तर इथं दीनबंधू याचा अर्थ होतो भिकाऱ्यास. पर्याय नंबर 1 याचे आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, भिकाऱ्यास बघून मजुराचे काय झाले? मजुराला काय झालं, तर मजुराने काय केलं, आपल्या भिकाऱ्याच्या उजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. भिकाऱ्याच्या उजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. 16 या प्रश्नाचे आन्सर आहे पर्याय नंबर 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 17, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? ठीक आहे. तर आता प्र के अत्रे, म्हणजे आपण प्र के अत्रे यांनाच प्रल्हाद केशव अत्रे असं म्हणत असतो. तर प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जे टोपण नाव आहेत त्यांना म्हणतात केशव कुमार. प्रल्हाद केशव अत्रे. ठीक आहे. कृष्णाजी केशव दामले, म्हणजेच यांना आपण बरोबर आहे केशवसूत. आणि राम गणेश गडकरी यांना काव्यासाठी टोपण नाव आहे गोविंदाग्रज काव्यासाठी. ठीक आहे. आणि विष्णू वामन शिरवाळकर म्हणजेच वि.वा. शिरवाळकर यांचं जे टोपण नाव आहे त्यांना आपण कुसुमाग्रज या नावानं ओळखतो. कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाळकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. तर अशा प्रकारे आपल्या 17व्या प्रश्नाचा आन्सर आहे मग कृष्णाजी केशव दामले. त्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 18, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह यायला हवे? ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला. या वाक्यामध्ये पर्याय नंबर 4 दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाईल. त्यानंतर बघा, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर अभिनंदन करणारा आपण म्हणजे अभिनंदन पत्र लिहिले जाईल. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा यासाठी आपण बिरबल यांनाही ओळखत असतो. त्यांना हजर जबाबी असंही म्हणतात. म्हणून जे या प्रश्नाचे आन्सर जे आहे ना, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा, याचा योग्य आन्सर आहे हजर जबाबी. त्यानंतर बघा, लेखक भालचंद्र नेमाळे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? बघा, केव्हा प्राप्त झाला तर भालचंद्र नेमाळे यांना नाही का 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार, 14चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता, जो यांना मिळालेला आहे 25 एप्रिल. ठीक आहे, 25 एप्रिल 2015 मध्ये, जो पर्यायामध्ये दिल्याच गेला नव्हता. ठीक आहे ना, त्यामुळं हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे. ठीक आहे, कारण 14 मध्ये त्यांना 14चा ज्ञानपीठ पुरस्कार हा 25 एप्रिल 2015 मध्ये त्यांना प्राप्त झाला होता. पर्यायामध्ये 6 फेब्रुवारी 2015, 6 जानेवारी 2015, 6 मार्च 2015, 6 एप्रिल 2015 असे पर्याय दिलेले आहे. तर याचं हा प्रश्न एक तर रद्द व्हायला पाहिजे किंवा प्रत्यक्ष त्यांना 25 एप्रिल 2015 मध्येच प्राप्त झालेला असल्याने हा थोडासा संदिग्ध प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याच्या आधी मराठीमध्ये भालचंद्र नेमाळे यांच्या आधी 3 लोकांना मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजे त्यामध्ये आहे वि.स. खांडेकर. ठीक आहे, वि.स. खांडेकर. मग वि.स. खांडेकर यांनाच आपण विष्णू सखाराम खांडेकर या नावाने ओळखतो. ययातीसाठी बघा, ययाती
ययाती. ययातीसाठी यांना 1974मध्ये, ठीक आहे, 1974मध्ये म्हणजे 12व्या ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्यादरम्यान 1974मध्ये ययाती या साहित्यासाठी, लिखाणासाठी त्यांना ज्ञानपीठ देण्यात आला होता. त्यानंतर विष्णू वामन शिरवाळकर, म्हणजे ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो, वि.वा. शिरवाळकर, यांना 1987मध्ये नटसम्राट यासाठी, या कादंबरीसाठी 1987मध्ये 25व्या ज्ञानपीठ पुरस्कार दरम्यान देण्यात आला होता. त्यानंतर विदा करंदीकर, म्हणजे गोविंद विनायक करंदीकर यांना त्यांच्या अष्टदर्शन या काव्यसंग्रहासाठी 2003मध्ये 42व्या ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्यादरम्यान देण्यात आला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा भालचंद्र नेमाडे म्हणजेच भागवत वना नेमाडे यांना 2015मध्ये, म्हणजेच 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार हा 25 एप्रिल 2015मध्ये प्रदान करण्यात, म्हणजे प्राप्त झाला होता, ठीक आहे. तर 2014चा होता, ठीक आहे, 14चा हा पुरस्कार होता, ठीक आहे. तर या अशा प्रकारे हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे, ठीक आहे. आता ॲन्सर की आल्यावर आपल्याला लगेच माहीत होईलच 2-4 दिवसात, ठीक आहे. तर प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22, पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, डॉक्टर सदानंद मोरे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, पुढचा प्रश्न, सभा या शब्दाचे लिंग कोणते? आपण ती सभा म्हणतो, म्हणजे याचं लिंग आहे पर्याय क्रमांक 1, स्त्रीलिंग. तुम्ही स्वतःला काय समजता? यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? यामध्ये तुम्हीला पण अधोरेखित केला गेला आहे आणि स्वतःला पण अधोरेखित केला गेला आहे, म्हणून याचं तुम्ही हा जो सर्वनाम आहे, तुम्ही म्हणजे ऐकणारी व्यक्ती, म्हणजे द्वितीय पुरुषवाचक, म्हणजे पुरुषवाचक झाला हा द्वितीय पुरुषवाचक, आणि कर्त्याच्या नंतर आलेला स्वतः हा शब्द जो आहे विभक्तीसहित रूप युक्त हा आहे आत्मवाचक, म्हणजे याचा आन्सर येईल पुरुषवाचक आणि आत्मवाचक. पर्याय क्रमांक 1 हा याचा योग्य आन्सर आहे. त्यानंतर आपल्याला एक उतारा दिला होता, बरोबर आहे, त्यामध्ये आहे पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 25 ते 28ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. तर आता आपण इथं उतारा बघूया. बघा, महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्यांचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस आहे. सर्वात पवित्र माणूस कोण? ज्याचे मन सत्याने पवित्र झाले. ज्या माणसाला मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो. धरणीस म्हणजे या पृथ्वीवर भार. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्यानी संपत्ती देते. आरोग्यानी संपत्ती. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबाचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हालापेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो. अशा स्वरूपाचा हा एक उतारा दिला होता. यावर जी प्रश्न आहेत ते आता आपण बघूया. बघा, हां, तर अशा प्रकारचा हा एक उतारा दिला गेला होता. याच्यावर प्रश्न बघा पहिला, ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र मनुष्य कोणता? बघा, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र, म्हणजे याचा आन्सर आहे पर्याय नंबर 2 बरोबर. त्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते, हा याचा आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर मनुष्याला आरोग्य आणि संपत्ती हे आपल्याला इथंच लक्षात येईल. मनुष्याला आरोग्य आणि संपत्ती कशामुळे मिळते? तर बघा, आरोग्याने निर्दोष आणि उद्योगी जीवन जगणाऱ्याला, आरोग्याने संपत्ती म्हणजे निर्दोष आणि उद्योगी जीवन जगणाऱ्याला, म्हणजे याचा आन्सर आहे मग निर्दोष. पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर आहे निर्दोष व उद्योगी जीवन जगण्यामुळे. आळशी मनुष्य कसा असतो? आळशी मनुष्य हा दुष्ट असतो व
समाजाचा शत्रू असतो. पर्याय क्रमांक 3 या 27 प्रश्नाचा आन्सर आहे. धैर्यशील मनुष्य कसा असतो? धैर्यशील मनुष्य हा तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर आहे. आणि टवटवीत, तर बघा टवटवीतचा अर्थ होतो टवटवीत म्हणजे सतेज, ठीक आहे ना, म्हणजे हा याचा समानार्थी अर्थ झाला. टवटवीतचा समानार्थी म्हणजे समान अर्थाचा शब्द आहे सतेज, पण आपल्याला विचारला टवटवीत या शब्दाचा अचूक म्हणजे बरोबर असणारा विरुद्धार्थी शब्द पाहिजे. तर सतेजचा अर्थ होते टवटवीत, हा समानार्थी झाला. मग सतेजचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहिजे असेल तर निस्तेज. सतेज निस्तेज, निस्तेज निस्तेज, सतेज निस्तेज, ज्याला आपण कोमेजलेले म्हणू शकतो, ठीक आहे. मलूल म्हणजे टवटवीतचा विरुद्धार्थी जो शब्द आहे योग्य तो आहे पर्याय क्रमांक 2 मलूल. कारण मलूलचाच अर्थ काय होतो? निस्तेज, किंवा याला आपण म्हणतो उदास. उदास 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 म्हणू शकतो, किंवा कोमेजलेला असेही आपण याचा अर्थ सांगू शकतो. निसंदेह म्हणजे संदेह. निसंदेह विरुद्धार्थी शब्द आहे संदेह. आणि कोरडे, कोरडे तर ओले. कोरडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ओले, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला सतेज, निस्तेज आणि टवटवीतचं योग्य आन्सर आहे मलूल. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. बघा, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. बघा, सुरू करूया असं आहे, म्हणजे इथं आपल्याला कार्यक्रमाला हा शब्द चुकून इथं आपल्याला काय पाहिजे होता? कार्यक्रम, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इथं याचा आन्सर येईल कार्यक्रम. कार्यक्रम. आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूयात, म्हणजे आपल्याला शेवटच्या प्रश्नाचा 30व्या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अंदाजित उत्तरपत्रिका अभ्यासलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपण मराठीतील एकूण 30 प्रश्नांची उत्तरे अभ्यासली. धन्यवाद.